नवी मुंबईत मतदानाच्या दिवशी मोठा घोळ झाल्याची बातमी समोर येते। नवी मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकेच्या मतदानाला आता सुरुवात झाली आहे। मात्र सुरुवातीलाच ईव्हीएम मशीनमध्ये काही ठिकाणी बिघाड झाल्याचं देखील समोर आलंय। राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचं नाव मतदार यादीमध्ये नसल्याचं समोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। यावर त्यांनी मोठा गोंधळ देखील घालायला सुरुवात केली आहे। वनमंत्री गणेश नाईक यांचं नाव मतदार यादीत नसल्यामुळे मतदानासाठी केंद्रामध्ये त्यांनी मोठा गोंधळ उडालाय। मंत्री गणेश नाईक यांना मतदानासाठी या केंद्रावरून त्या केंद्रावर फिरावं लागत असल्याचा आरोप देखील त्यांनी सांगितलेला आहे। यावर गणेश नाईक यांनी संताप व्यक्त केलाय, नाराजी व्यक्त केली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये परिस्थितीमध्ये तणावाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय। त्यांनी म्हटलंय की मी आमदार असून सुद्धा मंत्री असून सुद्धा मला मतदान करता येत नाही, हा मोठा प्रश्न आहे। मतदानासाठी नेमकं केंद्र कोणतं हेच मला सांगता येत नाहीये, त्यामुळे मोठा गोंधळ उडाला असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। त्यामुळे आता नवी मुंबईमध्ये मतदानाच्या दिवशी सुरुवातीलाच मोठा घोळ झाल्याची ही बातमी समोर येते। नवी मुंबई शहरामध्ये काही ठिकाणी त्यामुळे दादागिरीचं वातावरण देखील निर्माण झालंय। पोलीस कर्मचारी देखील तैनात केले असून पोलीस आता ही परिस्थिती सुधारण्यासाठी